नमस्कार मंडळी, माझ्या या UB किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी बनवला मसूरचा डोसा. तर बघा किती सुंदर असा मसूरचा डोसा तयार झालेला आहे. खायला खूप सुंदर असा डोसा आज बनलेला आहे. अगदी कुरकुरीत असा हा डोसा बनवण्याकरता काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. तर हे बघा, हे आहे मसूरची डाळ. तर मी हे इथे 2 वाटी मसूरची डाळ घेतली आणि 1 वाटी तांदूळ घेतले. तर हे 4 तास झाले मी पाण्यात टाकून ठेवलेले. तर कारण की मसूरची डाळ तशी लवकरच मुरते आणि हे आंबवण्याची वगैरे काही आवश्यकता नाही. या झटपट असा हा डोसा तयार होतो. आता या पाण्यामधील मसूरची डाळ आणि तांदूळ एकत्रच मी बाहेर काढून याला दोन्ही मिक्सरमधून छान असं बारीक स्मूथ असं बारीक करून घेणार आहे. आता याप्रमाणे सगळं मी बारीक मिक्सरमधून करून घेतलं. बघू शकता हे असं छान बारीक झालेलं आहे. याला एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेते आहे. आणि हे आंबवण्याची वगैरे काही आवश्यकता नाही. हे झटपट असा हा डोसा तयार होतो. तर आजचा डोसा हा मी लहान मुलांसाठी करते आहे, म्हणून मी यामध्ये मिरची नाही टाकली. तर आपण यामध्ये हिरवी मिरची टाकू शकता, थोड्याशा लसणाची कळी टाकू शकता. तर हे आता यामध्ये मी काढून ठेवला. आता मी यामध्ये टाकणार आहे थोडं तिखट, ही आहे जिरा पावडर आणि मीठ. आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे डोश्याच्या योग्य नाही आहे, थोडं घट्ट आहे, म्हणून यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचं. थोडी अद्रक मी किसून टाकते आहे, यामुळे चव छान येते. तर मंडळी, मसूर डाळमध्ये आयर्न, फायबर, फॉलिक ॲसिड अशी ही डाळ भरपूर प्रमाणात असणारी ही डाळ फक्त चवीसाठीच नाही तर शरीरासाठी पोषणाचा खजिनाच असलेली अशी ही डाळ आहे. आणि याचा आपल्या आहारामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आपला वापर असतो. तर कमीत कमी आठवड्यातून 2दा म्हणा किंवा असंच कोणत्या ना कोणत्या खाण्यामधून आपल्या कुटुंबांच्या ते पोटामध्ये जायला हवी. तर अशी ही मसूर डाळ. या डाळीचे डोसे करणं म्हणजे खूप सोपं आहे, कोणीही हे डोसे करू शकतं. तर हे बघा, हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटते आहे, म्हणून मी यामध्ये पाणी टाकते. तर इतकी छान असे ह्याचे डोसे होतात. खायला सुद्धा खूप सुंदर लागते. आता मी गॅसवर ठेवते आहे तवा. हा नॉनस्टिक तवा आहे, याला अजिबात तेलाची गरज भासत नाही. खूप कमी तेलामध्ये आता हा डोसा बनणार आहे. तव्यावर अजिबात मी तेल टाकणार नाही आहे. मी थोडं चमचाभर तेल याच बॅटरमध्ये थोडं असं टाकून घेते आहे. तर हे बघा, आता याप्रमाणे आता आपलं बॅटर झालेलं आहे तयार. तर आता टाकूया डोसे. या तव्यावर अजिबात तेलाचा मी वापर केलेला नाही आहे, कारण की या तव्याला तेलच नाही पाहिजे. तसेच यावर डोसे खूप छान होतात. तर आता मी गॅसची पॉवर कमी करून असं याप्रमाणे डोसा तयार करते आहे. मध्यभागात पाहिजे त्याप्रमाणे बॅटर टाकायचं आणि असं गोल गोल छान असं फिरून घ्यायचं. आणि डोसा झाल्यानंतर मी गॅसची पॉवर थोडी मोठी केली आणि थोड्या वेळाने काय होतं याला की आपोआप याच्या कड्या ज्या आहेत शिजल्यानंतर आपोआप कड्या अशाच आजूबाजूनी सुटायला लागतात. आणि आपला डोसा हा असा आपोआप असा सुटल्यानंतर आपण तो बाहेर घेऊ शकतो. असं हे खरोखर खूप छान तवा आहे हा. तर यानुसार मी हे असं डोसा तयार करून घेतला आहे. याप्रमाणे हा मी एक डोसा तयार केलेला आहे. बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि दिसायला मसूरच्या डाळीला एक कलर असतो, त्यामुळे या डोशाला असा छान असा एक कलर येतो. तो कलर खरोखर खूप सुंदर दिसतो बघा. तर हा डोसा आता मी बाहेर घेते आहे काढून. आणि याचप्रमाणे आता दुसरा पण डोसा मी तयार करून घेते आहे. हा पण त्याचप्रमाणे अगदी तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे. फक्त तवा हा कापडाने असा पुसून घेतला आणि त्यावर हा डोसा असा फिरवून त्याच पद्धतीनं हा करते आहे.
बघू शकता किती छान असा तवा आहे. मला तर खूप आवडला आणि तेलाचा खूप वापर यामध्ये कमी होतो. परंतु असं काही नाही आहे, आवडल्यास यावर तुम्ही तेल वगैरे टाकू शकता आणि तेल वगैरे टाकल्याने काय होतं, आणखी त्याची चव तर वाढणारच. परंतु कमी तेल जे खात असन त्यासाठी म्हणा किंवा आपल्या पोटामध्ये कमी तेल जातं, तर त्यासाठी हा बेस्ट आहे तवा असं मला वाटतं. असो तर बघा आता किती छान आपला दुसरा पण डोसा तयार झालेला आहे. माझी नात वाट पाहत आहे कधी डोसा होते म्हणून. मी आता हे शूटिंग करते आहे, तर तिला म्हटलं थोडं थांबावं लागेल. तर तुमच्याकडे पण असं कधी होतं का? बघा, लहान मुलांना किती घाई असते, कधी होते कधी होते, आणि शूटिंग करायचं असल्यामुळं मी थोडं तिला थांबावं लागत आहे. तर आधी पहिल्या वेळेनं तिला मी देणार, असेच मी सर्व डोसे टाकून घेणार. तर मंडळी, असे हे भरपूर प्रमाणात आयर्न असलेले, आरोग्यासाठी खूप सारे उपयुक्त असा हा आज मसूरचा डोसा मी तयार केलेला आहे. आता आपण सुद्धा याप्रमाणे तयार करा आणि तुमचा डोसा कसा झाला ते मला अवश्य सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.